महाराष्ट्राची हास्य जत्रा 5 जानेवारी पासून सोमवारी आणि मंगळवारी रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर. नाही, चाकरमानी आणि होळीची रजा हे समीकरण तसं जुनं आहे, पण आज हेच समीकरण आपल्या मनमुराद हसण्याचं कारण होणार आहे. चला तर मग मनमुराद हसण्यासाठी जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांचं. अरे नु वाव लय बिझी दिसताय. काय रे, हा कॅल्क्युलेटर आहे ना, याच्यावर ना जास्तीचा आकडे टाकून त्याला गडबडवतोय. अरे तुमचं खेळ म्हणजे वेगळेच हा. वेगळं म्हणजे बघ, लिमिटच्या बाहेर सगळा गणित चुकलेला आहे हा. काय सांगताय? एरर आला ना की जाम मजा येते करून. दाखवा. हे बघ, हे बघ, हे बघ, हे गुड बघ. मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मोरे शिवलकर बने, हा सर. बडबड बंद करा आणि काम सुरू करा. यस सर. सर, मी माझं पहिलं वाक्य बोललो पण नाही अजून. हेच गुड मॉर्निंग बोलले, मला बोलायचं. तुम्ही नकाच बोलू, कारण मुद्द्याचं तुम्ही काही बोलतच नाही ना. त्यापेक्षा ना तुम्ही गप्प बसा आणि गपचूप आपलं काम करा, म्हणजे सगळी पेंडिंग कामं पटापट होतील. यस सर. Yes, यस sir. Very good. अरे, आली बा. या, या, या. अहो, सावकाश, सावकाश, सावकाश. पप्पांनी- अगं, बाई गं, केवढं- हात भरला हो. बस, 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 बस. हा. ओ मोरे, ओ, काय चाललंय तुमचं? ऐका. अहो हे ऑफिस आहे ना, हो. आणि कोण आहे त्या बाई? हा माझ्या मागे सदैव असलेला माझा कुलपुरुष. हा पुरुष आहे? नाही, अगं, माझी बायको. हे, पाय पडून घे. सुगंधा. हळूहळू. हा, हा. अरे आणि ऐका ना, हा माझा कुलदीपक. अरे परत काय? वाजाड्या, ते काय राखण तरी सारखा सारखा पाय पडतोस तो. आणि ही जी हालिया मी दिलेली ना, तर आम्ही कोकणात कसं बांधावर नाही का एकमेकाला हाल्या देता, तसं आम्ही आता एकमेकाला हाल्या देतो. तुमचं नाव काय? काळे. काळे. असं आहे पाहिजे. चला निघतो मी. हा चला, हे चला रे. बॅगा अहो वाव. काय निघतो काय? आणि मी काय तुमचा मोरे जरा इकडे या. काय झालं साहेब? मी काय तुमचा साडू आहे का? हा अशी कॅज्युअली मला सांगताय मी निघतो म्हणून? अहो हे ऑफिस आहे आणि मी बॉस आहे, माझी परमिशन वगैरे घ्यायची काय पद्धत आहे की नाही? असं काय करता साहेबानू? अहो तुम्हीच नाही काय मला परमिशन दिली? कधी? कधी काय, त्या दिवशी मी तुमच्याकडे आलो, म्हटलं मला शिमग्यासाठी सुट्टी हवी. की काय आहे, आता 3 वर्षांनी माझ्याकडे मान आहे पालखीचा. काय आहे, ह्याच्यासाठी मी नवच बोललोय की याला बाबा चांगली नोकरी लागू दे, हा हिला चांगला खायला प्यायला मिळू दे. गरज आहे? नव तसं गरज नवं, त्यासाठी माझा पगार वाढू दे, तो नवं जाऊन फेडायचा आहे. आणि कसा शिमगा म्हटल्यावर पालखी माझ्या घरात येणार, मी मानकरी आहे का नाही या वर्षी. हो. आणि कसा रात्री आमच्या गावाल्यांचा रात्री नमन पण आहे, त्याच्यामुळे मला जावंच लागल म्हणून म्हटलं. आणि तुम्ही काय म्हटलं? निघ निघ म्हणून मी निघतोय का ना. चला निघ. मोरे अहो निघ म्हणजे मी हे तुमचा प्रवास सुखाचा होऊ दे, तुम्ही शांतपणे प्रवास करा असा होत नाही अर्थ त्याचा. निघ म्हणजे गेट आउट, माझ्या केबिन मधनं चालते वा असा अर्थ होतो त्याचा. वाव साहेबांनू, पण तुम्ही मोरे तुम्ही जाऊ नका असं तर कुठं बोलला? ओ मिसेस मोरे, मी मिस्टर मोरेंशी बोलतोय ना, मग तुम्ही जरा गप्प बसा. मी बसले असते गप्प, पण ते सप्तपदी घेताना त्यांच्या सगळ्या सुखदुःखात मी साथ देईन असं वचन दिलाय ना. चांगली गोष्ट आहे, पण हे ऑफिस आहे हा, आणि मी इथला बॉस आहे. माझी परमिशन घेणं गरजेचं आहे, तर तुम्हाला जाता येणार नाही. नाही काका, मी काय म्हणतो, केली खाणार? बापरे! आणलेत आणलेत. सांगितलं नाही. केली नाही. काय झालंय काकानो, आम्ही आता कोकणात जाणार आहे ना, 450 किलोमीटर लांबचा प्रवास आहे, म्हणून ही जवळजवळ 1 डझन केली घेतलीत माहितीये मी. आता मला सांगा, जर तुम्ही माझ्या पप्पांना सुट्टी नाही दिली तर ही सगळी केली फुकट नाही का जातील? अरे तू केळी घेतल्यास प्रवासासाठी म्हणून मी तुझ्या वडिलांना सुट्टी देऊ? नाही, कसं आहे, मी काय म्हणतो, 2 केली भेटून मिटवून टाकायतले. हे घाबरे. हो मोरे, हो. तुम्हाला जाता येणार नाही, मी फायनल सांगतोय. व साहेबांनू आम्हाला खरंच जावं लागेल का? मला एक सांगा, शिमगा आला की प्रत्येक कोकणातल्या माणसाला कोकणात जायलाच पाहिजे असा कुठे नियम आहे का? असं आहे, थांब आहे, थांब. थांब थांब आहे. बॉस आहे म्हणून हा फक्त ऐकून घेतलाय. नोकरी घालवशी माझी. आहे. आहे, थांब. आता म्हणजे मोरे हा. असं आहे, हे दोघे पण कोकणातले आहेत ना? हो, हो. हा? मग ह्यांना पण सुट्टी देतो मी. थँक्यू सर, मला माहित नव्हतं एवढी सहज मला सुट्टी मिळेल. येतो. हे घाबरे,
उपहास. उपहास हा एक अलंकार आहे भाषेतला. एवढं तरी कळतं की नाही तुला? हो. का बस इकडे. हो काय तुझ्या चेहऱ्यावरनं कळतंय, काहीच कळलं नाहीये तुला. बस खाली. सर खरं तर ना मला पण शिमग्याची सुट्टी पाहिजे होती. काय या होलीला जाऊ मार तोडणार आहेत ना तर आमच्या आवारात आहे आणि त्या जमिनीच्या 7 माझं नाव आहे तर जागेवाला म्हणून मला गेलं पाहिजे ना. काय लागणार हो? आणि साहेबांनो कसं आहे म्हणजे हा जो आहे ना हा जागेवाला आहे. तुम्ही शिमग्यात कधी कोकणात येऊन बघा, लय मजा असते. म्हणजे कसं आहे जागेवाला असा माड तोडतो, मग पहिली तो पालखी अशी पालखीचा कोंब एवढा असतो असा खांद्यावर घेतो आणि मग पहिली फाक हा घालतो. अरे हुरा रे हुरा ने आमच्या एमे चोबा देवाचा सोन्याचा तुरा. असा असतो शिमगा साहेबांनो. लय मजा येते लय हो. मजा येते, लय मजा येते. काय चाललंय हे? हा ह्या मोरेंचं ठीक आहे. बने शिवलकर तुम्ही कुठे मध्ये तुमची सुट्टी घुसवताय? आहे कशाला वराटावं एवढे माहितीये काय? कशाला मी काय म्हणतो शांततेत ऑफिसमध्ये काम करा ना. मी आता फक्त काय 10 दिवसच नाही आहे ना, त्याच्यामुळे बघा कामं पेंडिंग ठेवू नका. शांततेत सगळी कामं झाली पाहिजेत. काय समजलं? चला निघूया रे. मोरे इथे बॉस मी आहे. माझी वाक्य तुम्हीच काय बोलताय? अरे बापरे, म्हणजे मी आता एवढा हुशार झालोय? हल्ली मी दुसऱ्यांची पण वाक्य बोलतोय. हो कमाल झाली माझी. साहेबांनो हो साहेबांनो तुम्ही अंगावर येऊ नका माझ्या. पाया पडते होत. जाऊ द्या ना आम्हाला. काय आहे? प्लीज जाऊ द्या ना आम्हाला. मोरे ते आमच्याकडे आमची सुचल्या कुचल्या कोण सुचल्या कुचल्या? माझी ननन हो. अरे? माझी भाऊज आहे ती का आम्ही चाकरमनी पडताव ना तर आमच्या वाटाकडे असं डोलं लावून बघत असते. होय, होय. काय ना चाकरमनी येईल, 2 जास्तीचं पैसे देईल, सण मोठा होईल, लय व अपेक्षा हो त्यांची लय. आणि काकानू कसं आहे माहिती आहे, सगळ्या गावाची ना माझ्या पप्पांकडनं लय अपेक्षा. होय तर. माझा पप्पा म्हणजे गावचा पाबलो इस्कोबारच आहे. नुसता पैसा, नुसता पैसा. कसला पालखी नाचवतो माहिती हे बघा तो पाबलो असो नाहीतर इस्कू असो पण मला तुम्हाला सुट्टी देता येणार नाही. बस. नाही नाही असं नाही हो, आम्हाला जाऊ द्या हो, असं नका करू हो. मला कुठल्याही परिस्थितीत जावं लागल, नाहीतर तो कुवारचंद राजा आहे ना वाट बघून जीव सोडील हो. वय कोण कुवारसेन आणि कुठला राजा आणि तुमची का वाट बघेल तो? माझी नव मग राणी प्रभावतीची. हा आता ही कोण? आई भाबल्या माझ्याशिवाय कोण आहे राणी प्रभावती? मी नमनात राणी प्रभावतीचा रोल करतो का नाही? काय समज तुम्ही हो. हे असं तोंड घेऊन काकानू, काय बोलताय काय तुम्ही? ऐकतंय का? अहो, तुम्ही पप्पाला ओळखलं नाही आहे? आमचे पप्पा जेव्हा असा स्त्रीवेश करून स्टेजवर जातात ना तेव्हा सगळी गावातली पोरं आपल्या लवरचा हात झटकून जवळ येऊन बघत राहतात. अशा सगळ्या बघा झाका काय झामझूम दिसत असतात त्या दिवशी. झाली मधा. अहो मागल्या टायमाला काय झालं माहिती आहे, नमन उशिरा संपलं ना तर काय चेंज विंज केलं नाही, तसंच रस्त्याने चाललं होतं. समोरनं विन्या परुलेकर टमटम घेऊन येतात, सगळे चिबूड भरले होते मागे. टनकन ह्याला बघितलं आणि काय झालं, वळलं की नाही टमटम मध्ये. सगळा भ्रष्टाचार बघून जो काय गांगरलाय, टमटम पलटी झाली. टमटम पलटी, सगळे चिबूड अंगावर द्यायच्या. हो सगळे मोरेनो दाखवा चला. महाराज महाराज असं तातडीने मला दरबारात का बरं बोलवलं? आपल्या राजावर संकट तर आलं नाही ना? मी तो व्याकुळ झाले महाराज. शिपायांकडून आता कळलं की तुम्ही परदेशात जाताय. नका ना जाऊ, नका जाऊ तुम्ही परदेशात. महाराज तुम्ही परदेशात गेलात तर माझा जीव व्याकुळ होतो. अरे हो रे हो. ओ तुम्ही जर परदेशात गेला तर सासू मला छळेल, माझे नंदन मला छळेल, माझा जीव व्याकुळ होईल. नका ना जाऊ, मी पाया पडते तुमच्या, तुम्ही नका परदेशात जाऊ. राजा कुवारसेन तुम्ही बटन का लावले? साहेबानू साहेबानू तुम्ही एकदम नशीबवान हा. राणी इथपर्यंत येईपर्यंत बघितली हो. बसा. ऐका ना साहेबांनो, जाऊ जाऊ दे हो, जाऊ दे ना साहेबांनो. पप्पा नाही म्हणू नका हो. ऐका माझं हो, शिमगा वर्षातनं एकदा येतो हो. तुम्हाला माहिती आहे का, वर्षभर आहे ना आपण देवलात जाऊन देवाच्या पाया पडतो. पण शिमगा एक असा सण आहे ना, त्या दिवशी देव पालखीतनं आपल्या घरात येतो. होय. जर आपण घरात जर नसू ना कसं वाटतं हो. आपलं दार बंद आहे आणि देव आपल्या दारात आलाय. कसं आहे, त्याच्याच कृपादृष्टीने हा जो आम्ही कामधंदा करतो तर त्याचीच कृपा आहे ना आमच्यावर. म्हणून तर त्याने आम्हाला हातपायी चांगला सांभाळला नाही, त्याचा आशीर्वाद आमच्या डोक्यावर आहे.
आम्ही हे सगळं साखरमणी आहो का नाही काय या शिमग्याला जर आम्ही नाही ना गेलेला तर आमचा जीवन असा कासावीस होतो. एकदा का देवाचा आशीर्वाद घेतील ना तर पुढचं वर्ष ना खूप आनंदात जातं, सुख समाधानात जातं. पाया पडतो नाही आऊ म्हणून देव. हे बघा म्हणजे सुट्टी आता काढलेली आहे पण 10 दिवस फक्त 3 म्हणजे 3 वर्ष हे बघा मोरे हे सगळं ठीक आहे हो, पण हे सगळे डिसिजन्स माझ्या हातात नाही आहेत. काही करा ना मला बॉसला विचारावं लागेल ना. नाही पण नाही मी विचारतो ना, मग आपण बघूया काय होतं ते. हा मी विचारतो, 1 मिनिट. हॅलो मॅम. हॅलो. हा जरा काम होतं, मी येऊ का केबिन मध्ये? नको नको तुम्ही नका येऊ, मीच येते तिकडे. तुम्हीच येताय? हो हो हो. ओके ओके. बॉस येत आहे तिकडे. बॉस येत आहे. आणि ह्याला पहिलं बाहेर काढ. हे तू खेळी ठेवा. हा व्हॉट हॅपन, काय झालं? मॅम ॲक्च्युली या सगळ्यांना कोकणात जायचं होतं शिमग्यासाठी, तर ते 10 दिवस सुट्टी मागताय. पण मी अजिबात अलाव केलेलं नाहीये, म्हणजे मी नाहीच म्हटलं की इट इज नॉट इन माय हँड्स. तर काय तुम्ही का नाही दिली यांना सुट्टी? मी स्वतः माझ्या मावशीसोबत शिमग्याला चालली आहे, त्यांना ताबडतोब सुट्टी द्या. आपण अरे कोकणामध्ये शिमगोन तू जाणार नाही? बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर आहे, सांगा ना. अरे केवढा मोठा सण, देवाचा असता, पालखी निघता, अरे सगळा बघू खोया तुका. चल तू पण चल, समद्यांका सोड, ऑफिस बंद कर, चल तू. ठीक आहे. आणि येऊन पालखीला पण खान घाला तुम्हाला नाही काय नाही, नाही, पालखी हे नी धरूची. होय तर. तू धरूची. हा. नाचायचा कसा हा. नाका रे. आणि मग तुम्हाला ती प्रभावती पण बघायला मिळेल. वा 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 बहारदार परफॉर्मन्स. शिमग्यासाठी आपणही कोकणात जावं असं वाटलं. इतकी छान आरजव केली तुम्ही. वा वा. आऊ आणि निकीसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजल्या, त्यांनी बहार आणली. थँक्यू. बघूया हास्यरसिक कशी दाद देत आहेत. प्रसाद दा. वनिता, ते मधली 2 वाक्य जी बोललीस ना तू चाकरमानीची, अरे काळजार असं म्हणजे असं काहीतरी तुटल्यासारखं झालं. क्या बात आहे वनिता, क्या बात आहे. वा 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 बहारदार. म्हणजे खरोखरच अशी ती माणसं दिसली की जी डोळे लावून बसलेली असतात आणि त्यांना असं वाटतं की मुंबईतून येणाऱ्या माणसांनी 2 पैसे आणावेत आणि उत्सव चांगला व्हावा. काय फिलिंग्ज होत्या. म्हणजे उगाचच शहाळ्याची उपमा देत नाहीत. ती माणूस इतका ओला आहे कोकणातला आतून शहाळ्यासारखा की क्या बात आहे. वा वा फार बहारदार. मधला तो डान्स पण मस्त होता, बने आणि तुझा आणि प्रथमेश आणि प्रभाकर अप्रतिम. म्हणजे मजा आली. अतुल मस्त वाटलं तुला बघून, श्रमेश मस्त, बने मस्त, फॅन्टॅस्टिक. आणि म्हणजे एक झलक सबसे अलग म्हणतात ना तसं आऊचं म्हणजे आपल्या हा तुफान एनर्जी आणि खतरनाक बेरिंग ते सगळं भाषा बिषा कडक. मजा आली. सई. जालिम परफॉर्मन्स होता. तुम्ही आम्हाला खरंच कोकणात घेऊन गेलात आणि त्याच्याबद्दल खूप धन्यवाद. ते जे सगळं शिमग्याचं दर्शन होतं ते खूप गोड होतं. पाब्लो ये ना एकदा स्त्री वेशात. मला तुला स्त्री वेशात बघायचंय पाब्लो. लवकर ये. मजा आली गाईज. थँक्यू. थँक्यू अतुल दा. थँक्यू टीम. मंडळी, कट्टर आशिक शंकराच्या आयुष्यात आज येणार आहे एक भलताच ट्विस्ट. चला बघूया या ट्विस्टला तो कसा सामोरा जातोय तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी विनोदवीरांना. काय झालं? काय झालंय काय? झालंय काय? शीतलीला काय झालंय का? शीतलीला काय झालंय का? काय झालंय शीतलीला? खरं खरं सांगा. तरी 4 महिने मेसेज करणं झाली, माझा मेसेज बघून रिप्लाय करणं झाली, फोन उचलणं झाली. शीतली बरी आहे ना पम्या? शिवले शीतली बरी आहे ना? तो तर तोंड्या, तिचा चांगला संसार चालू आहे तिकडे, ती लग्न करून खुश आहे तिकडे. शितली तिकडेच अडकलायस वय अजून? तिथंच आहे मी अजून. मी इथं धावत आले, मला विचार की मला काय झालंय म्हणून. काय झालंय तुला? शंकरा वाचव, शंकरा वाचव मला. मी कशाला
वाचू ही काय बोलते अरे ती बरोबर बोलते शंकर्या, तिला वाचव. अरे पण मी कशाला वाचू गर्लफ्रेंड कोणाची आहे ती तुझी आहे ना मग तू काय फक्त टाकीच्या मागे घेऊन जायला जादा बोलू नका आधीच सांगून ठेवते. वाचू काय मला कळू तरी ते काय झालंय ऐक की शंकर्या, लई मोठा प्रॉब्लेम झालाय. तूच वाचवू शकतोय. पण झालंय काय शंकर्या, ते आहे की नाही आहे ना ते आहे ना त्यांचं. मुलकी चटा ते आहे की नाही त्यावेळेस चुरू जीप चालती टोमनं मारताना बरं पुढे करते आता बोल की शंकर्या, मग ते आहे पप्पाने आहे की नाही माझ्या आणि पम्याचे मेसेज पकडले आहेत. पकडलंच पाहिजे तुमचं मेसेज 12 तासातलं 7 तास एकत्र हुंदडत असता आणि त्याच्यात पण तुम्हाला चॅटिंग करायची कशाला मारायला अरे शंकर, साधे सुधे मेसेज नाही, वाले मेसेज. तुम्ही सांगितलं होतं करायला आता पकडलं तर पकडलं मग आहे की नाही शंकर्या, काय झालंय मी आहे की नाही पम्याचं गोल बोल ना पटकन मी आहे की नाही पम्याचं नाव शंकर्या भुसार म्हणून सेव केलेलं. शिवले तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही माहित नाही यार भेट लागतो माझं नाव कसं अरे तुझ्यात हिंमत नाही का तुझं नाव द्यायची पम्या तिला काय बोलू नको. माझं नाव कशाला दिलंय मीच आयडिया दिली होती. मग आता असं झालं, आयडिया केली नाही, उगाच केली आयडिया. मग गावात काही दुसरी पोरं नाहीत का माझं नाव कसला पुढं केलं तसं नाही आहे शंकर्या. हे बघ कसं आहे, गावात पोरं आहेत पण आहे की नाही गावातल्या पोरांपेक्षा ते तू हार्मोनियस आहेस. म्हणजे हार्मोनियस म्हणजे गावात सगळ्यांना माहित आहे तुझ्याच्यान काय होत नाही. शिवले टिटवे याच्या झाल्यात पैसा दाखवून मी तुला माझ्याच्यानं काय होत नाही होय काहीच होत नाही. मग मला चॅलेंज करू नको चॅलेंज करू नको म्हणजे काय मी सगळं केलं? करू शकतो 1 मिनिट, गर्लफ्रेंड गेली लग्न करून तेव्हा काय बोलला नाही, आता बोलतोय होय मला. थांब तू कसं बोलतोय मला? आपण त्याची मदत घ्यायला आलोय ना, त्याच्या जखमीवरची खपली कशाला काढते. थांब. नाही खपली मला कुठं मी हाय मला जखम नाही झाली नाही काय झाली मला जखम शंकर्या, हार्मलेस म्हणजे आपण तुझ्या दुकानावर सिगरेट ओढतो ना, तेव्हा आमच्या घरचं कोणाला तर सिगरेट कोणाच्या हातात देतो? बियाण्यानं माझ्या हातात देताय सिगरेट तुम्ही काय देतो? मला काय माहित कारण तू सिगरेट ओढत नाहीस, हा तुझ्याकडे सिगरेट शेफ आहे. आपला डाव ज्याच्याकडे शेफ आहे तो हार्मलेस. असं आहे होय मी? हा, तू शेफ आहेस ना. शेफ आहे. पॉइंट हा आहे, हिच्या बापाने डॉन आहे माहिती आहे ना, हिच्या बापाने आमचं चॅटिंग पकडलंय, पण माझ्या ऐवजी तुझं नाव आहे, तो बेकार उडालाय, तो इथे यायला निघालाय. नाव कशाला दिलंय पम्यात मला माहित आहे तू मारल मला ग तुझा बाप काही शाण्या डोक्याचा आहे का गरम डोक्याचा होय. आहे अगं बिबट्या घरात घुसला होता तेव्हा झोपमोड झाली म्हणून बिबट्याला दांडुक्यानं हाणलाय कुत्र्या ग माहिती काय करू हे बघ, ते टेन्शन घेऊ नको सगळे एकदम मदत कर की. ऐक ना प्लीज नाही मी नाही करणार मी नाही- तुला स्वतःला नाही करता येत का काय अरे नाही ना शंकर्या, मी आता एवढं हिच्या घरी माझं नाव सांगू शकत नाही. मला आयुष्यात काहीतरी करून दाखवायचं आहे. कधी कधी करून दाखवणार अख्खं आयुष्य तुझं दाखवून करण्यात गेलंय करून कधी दाखवणार आहेस माझ्यासाठी करणार, भावासाठी करणार कुणासाठी काय शंकर्या, please. माझं नाव घेता ती घेता वर मला सांगत पण नाही होय माझं नाव वापरता येते आता शंकर्या. मी नाही सांगणार आहे ऐक की इथं माझं मला कमी आहे होय शंकर्या, 4 महिने झालं मेसेज नाही केला शिकली माझं पण ऐक की मेसेज बघती पण रिप्लाय नाही करत शंकर्या, तिला कुणी सांगितलंय काय बोलना झाली फोन उचलना झाली शितलीशी बोलायचंय होय. हा लावकी फोन तुझा फोन उचलतीन ती लावकी ग एकच हे शर्त आहे मग काय पप्पा आले की तू त्यांना ते पायावर टेक आणि माफी माग म्हण आमचं तुटलं संबंध नाही आहेत आमचे बहीण भाऊ आहे आपण ते अरे पण मी माझं नाही ह्याचं काय मी कशाला माफी मागू एकदा मी नाही मागणार माफी मी नाही असलं काय बोलणार तुला मग शितलीची शपथ आहे शंकर्या. सुटली म्हण शिवले सुटली म्हण पम्या तिला सुटली म्हणायला सांग तुला शिवलीची शपथ आहे सुटली म्हण शंकर, तुला माझी शपथ आहे. शपथेचं काय खोबरं करू मी
मला नका सांगू मी नाही पप्पा आय, आय, 2 किलो घेऊ दे ना. मी देतो इकडे ये शंकर्या बाहेर ये पप्पा नाही आहे. शंकर्या बाहेर ये नाही कोण दुकान शंकर्या बाहेर ये हॅलो 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 माझ्या पोरीला मेसेज करतो मी नाही तुला पाया पडतो माझं चुकलं मी परत नाही करणार नागस नागस नागसलं भय नाही भय नाही सामान तुटले सामान तुटले कोपरे मला नका मारू अरे कोण मारतय उडा भेट घे माझी तू शंकरराव अहो जावय होणार तुम्ही आमच्या आता आमच्या पोरीचा हात तुमच्या हातात दिला. मी काय झालं जावई मिळाला आम्हाला जावई कोण जावय म्हणजे अहो चॅटिंग करताना कसलं टायगर सारखं चॅटिंग करता समजा वाचलं मेसेज मी हा आमच्या पोरीने आयुष्यात एक काम चांगलं केलं जावई चांगला निवडला असा माझा तुमच्यावर डोळा होताच अरे कर्तबगार असं प्रगती करणारा भुसाराचं दुकान असणारा जावई कोणाला मिळाला तो कुठला बाप नाही म्हणून सांगा तुम्ही म्हणाला ना तुम्हाला ह्यो हवाय पप्पा ह्यो तू तर तोंड पप्पा ऐका ना मी पाया पडते हे बघा माफ करा तुम्ही रागात बोलताय मला माहित आहे हे कसं असं काय मला नाही करायचंय ऐका मी तुमच्या मर्जी विरुद्ध काहीच करणार नाही आहे बाहेर शपथ मम्मीची शपथ. अंगड तोडून हातात देईन तुझ्या ही माझीच मर्जी आहे आणि आता जरा चॅटिंग बॅटिंग करताना खुळ्यासारखं करू नका लगीन होणार आहे तुमचं जरा मंचुरियन सारखं वागा मच्योर सारखं बनायचंय होय हा. काय नाही ही नाहीच आहे म्हणजे आमच्यात तसलं काय नाही आहे नाही ही पप्पा. सिरियस नाही काय टाइमपास चाललाय टाइमपास आय शंकर्या गावातल्या पोरीवर टाइमपास करतोस काय हा? एवढ्या चांगल्या माणसाची एवढी चांगली पोरगी टाइमपास करशील देऊ का इकडे कॉलर तुझ्या कॉलर सोड पप्पा. कॉलर सोड पप्पा होणारा जावई आहे आमचा त्यो परत त्याच्या अंगाला हात लावलास ना तो उजवा हात आणि डावा पाय पाठी बघून गाठ मारीन हेकले संबंध काय मला सांग रे हा? तुझा संबंध काय मला कधी कधी टेन्शनच यायचं ही येऊन मला सांगल मला ह्याच्या संगत लगीन करायचंय मग हिला कुठला इरी ढकलू मी 3 इरी बघून ठेवल्या होत्या पण तशी येळ नाही आली अगदीच रेल्वे डोक्याची नाही आहे ही. हा कोळशाच्या खाणीत राहून पण हिरा शोधला पोरीत ओ मामा आईचा मामा तुझ्या हा? तुझा मामा आहे मी इथं बस मी शंकररावांचा मामा आहे काय शंकरराव हा आई कुठे आहे तुमची पप्पा शंकराची आई पप्पा आई नको. ओ, शंकराची आई येईन बाई बाहेर या बाहेर या आले पप्पा आई कोण ओरडतं हिन बाई काय आलं या आता येईन बाई ना येईन बाई नाही म्हणायचं तर का बहीण बाई म्हणायचं शंकर्या आपल्याकडे रिकामी बरणी आहे का र आज लागल असं वाटते कोणाला म्हटलं हिन बाई हा घ्या अहो आपल्या पोरांनी जुळवलं की लग्न एकमेकांशी कधी कोणाबरोबर नाही तस म्हणजे तसं काय नाही काय नाही कसं अहो तुमच्या पोरांनी आमच्या पोरीला बघा केवढे मेसेज पाठवले मी ना तसलं नाही मी काय केलं ही नक्की आवडायला लागली होय तुला शिवली नक्की नाही मामी तुझ्या आईची मामी तुझ्या ही सासू ही सून हिला नकटी म्हणाल वाकटे म्हणाल तर फेकटे म्हणाल तुझ्या बापाचं काय जाते रे शिंतोड्या बाप वारा तिथं मी काय म्हणतो विहीनबाई पोरांनी लग्न जुळवलेलं आहे आपण त्यांना विरोध करूया नको लगीन लावून टाकूया नाही दादा अहो हे नक्की ह्याला कधीपासून आवडायला लागली मला काय माहित नाही मला वाटली ती गावात शिकली होती ना तिचं आणि ह्याचं प्रेम आहे का काय कसली भारी पोरगी होती माहिती का माझ्या मनातच भरली होती मला असं वाटायचं का ना आपल्या घरात सून आली ना ती शितली सारखीच पाहिजे
मला लय वाटायचं हे कधीतरी येऊन सांगाल का आहे मला शितली लय आवडते आमचं लगीन लावून दे. हे बेन कधी म्हणलंच नाही तर बरण्या मोजत बसलं. सांगायचं शितली आवडायचं लगीन लावून दिलं असतं पण ह्याला ही नकटी आवडली. अय काय ही आत्ता बोलतेस होय तू? म्हणजे अय काय झालं? लग्न झालं तिचं. हे सांगितलं लग्न झालं तिचं आता काय उपयोग आहे? अय लग्न झालं तिचं. आधी कशाला कचा कचा भांडायचीस तिच्याशी? या आता घरात सून म्हणून आणायची तर काय आता डोक्यावर चढून बसल म्हणून मग तर धाका ठेवलं होतं तिला. अय काय तुझे टॅक्टिक्स? काय झालं? काय नाही तुझीच कशाला? काय नाही डोळ्यात काहीतरी गेलं. काय नाही काय नाही काय झालं? काय नाही ही झालं. नकटी काय आवडायला लागली तुला? आय शंकर्या तुझ्या आईला सांगून ठेव नक्की बोलायचं काम नाही. ए झिपरे माझ्या आईला काय बोलली ना थोबाट रंगवीन. मग मी काय शांत बसणार आहे सांग होय? बसीन होय. एका हे जागेत बघा, हे बघा, हे- बसीन हे म्हणे. बघा, हे बघा, असं कुत्र्या मांजरासारखे भांडतायत ह्यांना संसार कधी करायचे? अहो बाई भांडणानेच प्रेम फुलतंय त्यांचं बघा. बघा बस आता. गप्प बसा काय काय झालं? काय बी अगं बोलताय तुझी आई दिवसा मला झाडून मारायची रात्री तेल लावायची. हाडूला हाय हाय. माझ्या टप्प्याच्या बाहेर राहा. 3 इरी माहिती आहेत मला. दादा ऐका ना मी ना ह्यांना नेहमी भांडतानाच बघितलंय पिरीम कधी बघितलंच नाही हो यांच्यातलं. अहो ह्यांचं प्रेम असं नाही दिसत. ते मोबाईल वरती फुलत. शाळेच्या टाकी माग भेट नंतर नुसत्या पप्या. काय करतेस? हं? प्रेम फुलताना दिसेल कसं तुम्हाला? मी काय म्हणतो बाई हे प्रकरण आता आपल्याला कळलंय पण सुरू आधीच झालेलं असणार. अहो ऐका ना आम्हाला ना जरा येळ पाहिजे विचार करायला घाई घाईत नको करायला. ऐका ना तुम्ही खूप वेळ घ्या नाही कळवलं तरी चालेल पप्पा. नाही घ्यायचा वेळ. लगीन नाही करायचं आम्हाला. म्हणजे माझी पोरगी तुला चॅटिंग साठी शाळेच्या टाकी बघे जाण्यासाठी पाहिजे. जबाबदारी नको. मी कशाला घेऊ जबाबदारी? मी काय नाही केलं. काही नाही केलं. हे मेसेज कुणी केलेत? पप्पा नको मेसेज कशाला वाचताय? गप उभा राहा तिथं. हाय का इथं? शंकर्या मेसेज वाच. नाही नको माम. वाच. चिन्ह घे नको ना. वाच की पटकन. मेला बाबू बोलो बाबू. जायला बाबू मेलाय तर बोलणार कसा आहे रे? तसं नाही आहे ते. मेला बाबू म्हणजे मेरा बाबू. प्रेमात बोबलं बोलतात ना. ज्या आईचा बाबू तुझ्या यांनी मेसेज लिहिलंय त्यालाच तू सांगणार कसं वाचायचं ते. नाही सांगणार त्याला. शंकर्या वाच. मेला बाबू बोलो बाबू. मेरा मेरे बाबू ने खाना खाया. मेरे बाबू ने खाना खाया. हाँ खाया. हा खाया खाया. अभी क्या कर रहा है? अभी क्या कर रहा है? अभी बाबू निन्नी निन्नी कर रहा है. काय कर अभी बाबू सो रहा है. अले अले लुको लुको अकेले अकेले निन्नी कर रहा है. अरे अरे रुको रुको अकेले अकेले सो रहा है. मैं भी निन्नी कर लूं. मैं भी निन्नी कर लूं. तुपाचं काय मध्ये? तुपाचं काय मध्ये? चुप चूप तुला हा. पटवलंय ना चुप पटवलंय ना तुला. चूप चूप. म्हणजे तूप का? हाँ मेला बाबू नतकत ओला है. मेरा बाबू नटखट हो रहा है. नतकत तो नतकत बाबू तेला है ना. मला ना ह्या पिढीची भाषाच कळत नाही. अहो ज्या वयामध्ये पोरं जन्माला घालायची त्या वयात ही लोक बोबडे बोलत बसली. नाही तर काय हो मला तर बाय माहितच नव्हतं ह्यांचं इतकं पुढपर्यंत गेलंय. मी तर काय म्हणतो पुढे गेलेलंच आहे तर जास्त येईल नका घेऊया. लगीन लावून टाकूया. लावून टाकूया आता घरात कोणीतरी आणायचे होते तर आणू ही नकटी आता घरात. लग्न लावून टाकूया बाय त्यांचं. हा. मग फिक्स झालं तर फिक्स. तुमचं लगीन फिक्स झालेलं आहे. शंकर्या खुश? मी काय बोलू? मला हसकी आता जरा हसकी. तू बोल की. ही काय बोलणार आहे? तू माझ्या शब्दाबाहेर आहेस का? नाहीच आहे पप्पा. हा. मी बोलू का? नारळ सोलू का तुझा? पप्पा राहू दे की त्याला नको की. पप्पा. हे घे पैसे. मिठाईवाल्याकडे जा 2 किलो लाडू घेऊन ये मोतीचूर आणि उरलेले पैसे 5 सुपारीला ठेवून दे. 2 किलो लाडू अख्ख्या गावात वाटायचे आणि सगळ्यांना काय सांगायचं? माझी बहीण शिवलीचं लगीन ठरलंय शंकरा बरोबर.
काय बोलशील? शिवलीचं ठरलंय. नाही माझी बहीण शिवलीचं लगीन शंकर्या बरोबर ठरलंय असं बोलायचं. माझी बहीण मीच ठरलं. हा. कोणाचा फोन आहे? शितलीचा फोन आहे. शितले 3-4 महिने झालं. शीतले, काय टायमाला फोन केलास बघ. तुला एक आनंदाची गुड न्यूज द्यायची आहे. शिवलीचं लगीन ठरलंय. कोण बरोबर काय? तो भुसाऱ्यावर शंकर्या. त्याच्याशी. म्हणजे कसली डांबीस होती, एवढा वेळा फेर चालला आम्हाला कळलंच नाही. ती चॅटिंग पकडलं ना मी. आता शिवलीचं लगीन ठरलेलं आहे. महिनाभर तुला इथं तयारीसाठी यावं लागणार आहे, लक्षात ठेवून दे. ठरलं पोराचं लग्न ठरलं सांगायचं ना आधी. ही नकटी आवडली होय तुला? चांगली आहे पण जरा नकटी आहे. हित ना असं तेल लावते आणि शेंडा असं वडती तुझं. चांगली आहे पोरगी. चांगली पोरगी एकदम भारी आहे. पोरगा पम्या, अय पम्या ऐक की, कुठं जातोय सोडून? बहिणीच्या लग्नाचे लाडू वाटतो. असं नको बोल की काय तरी. जायचं बाप तुझ्या. तू तर तोडण्या. टिटवी. मला वाटलं हार्मोनियस असशील. लय हार्मफुल निघालास तू. सगळं बरबाद करून टाकलं बाबा. वा 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 वा, लेखकांच्या टॅक्टिससाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. काय ट्विस्ट आलाय कहाणीमध्ये. वा वा, फारच मजा आली. बघूया हासरसे काय म्हणतायत. प्रसाद दा. वा वा वा, अफलातून विलक्षण रंजक सादरीकरण. राजू, फार भारी वाटलं तुला बघून. खूप दिवसांनी आलास पण धमाकेदार एंट्री केलीस तू. आणि या मंचावर तुझा ह्युमर, तुझं कॉमिक सेन्स, तुझं टायमिंग कळतं, त्यामुळे मला फार आवडतं ते. कारण अदरवाईज तू कायम करारी इन्स्पेक्टर असतोस, त्यामुळे मजा येते. वनिता, कमाल, ला जवाब कॅरेक्टर केलंस. आजचा नूरच या सिरीजचा काहीतरी वेगळा होता. कारण सुरुवातीचे काही क्षण नमा कधी येते याची वाट बघणं गेला, नंतर रिअलाइज झालं की नमा नाही आहे. आणि त्याच्यानंतर जे ट्विस्ट येत गेले ते इतके लाघवी होते. ट्विस्ट हे जनरली शॉकिंग असतात, पण आज फार लाघवी ट्विस्ट होता आणि तो फार रंजक पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी मांडला. शिवा, कमाल कमाल. पम्या, कमाल, मस्त. म्हणजे आडव्या पट्ट्याचा बनियन, त्याच्यावर सॅटिनचा शर्ट आणि ते लॉकेट आणि ते हातात इतका घाणेरडा दिसतोय. पण ते गरजेचं आहे त्या भूमिकेसाठी, त्यामुळे ते जास्त उठून येतं कॅरेक्टर. मस्त केलंस तू पण. आणि पीपी, कडक कडक. फारच मजा होती आजच्या संपूर्ण सादरीकरणामध्ये. आता पुढे या सिरीजमध्ये काय काय होणार आहे याची प्रचंड उत्सुकता. म्हणजे माझ्या करिअरचं पुढे काय होणार इतकी उत्सुकता या सिरीजचं काय होणार याची मला लागून राहिलेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर याचे भाग आणा. अफलातून सादरीकरण. सई. खतरनाक परफॉर्मन्स होता. आम्ही खूप एन्जॉय केला. असं वाटतं की आजपर्यंत कुठल्याही सिरीजमध्ये एवढे ट्विस्ट आले नसतील तेवढे याच्यामध्ये आलेत. आणि ऑडियन्स म्हणून अजूनही माझी एक भाबडी आशा आहे की हे दोघे एकत्र येतील. आणि ती भाबडी आशा तशीच मला टिकवून ठेवावीशी वाटते. पण आजचा ट्विस्ट खूप खतरनाक होता, अनएक्सपेक्टेड होता, अनप्रेडिक्टेबल होता. त्याची खूप मजा आली. शिवा, फार भारी, खूपच मस्त. म्हणजे तो मोमेंट खूप आवडला जेव्हा तू तिचं नाक ओढत होतीस ना. म्हणजे त्याला वन्स मोर द्यावासा वाटत होता. इतका गोड मोमेंट होता. सगळंच छान होतं. सगळंच रिलेट केलं आम्ही. तुम्ही सगळ्यांनीच नेहमीप्रमाणे ह्या सिरीजमध्ये तर जीव ओतून सगळे काम करतात. आज राजूदा तुम्ही आलात, बहार आली, फार मजा आली. म्हणजे आम्ही इमॅजिन करत होतो की कोण असतील हिचे वडील किंवा काय. तर परफेक्ट कास्टिंग. फार आवडलात तुम्ही आणि मजा आली गाईज. प्राऊड ऑफ यू, ऑल ऑफ यू. येस येस येस.